राष्ट्रीय चर्मकार महासंघाने जो मोर्चा काढलेला आहे त्याच्या ज्या मागण्या ते नंतर सांगतो मी, परंतु त्याच्या अगोदर आमचे जे नेते आहेत, राष्ट्रीय अध्यक्ष माननीय बबनरावजी घोलप, माजी समाज कल्याण मंत्री, त्यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आलेला आहे आणि ते आता विधान भवनामध्ये गेलेले आहेत. ते लागलीच येतीलच. तत्पूर्वी आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांमध्ये प्रमुख जी मागणी आहे, आमचा जो चर्मोद्योग महामंडळ आहे रविदास महाराजांचा, त्या महामंडळाचे ऑफिसेस सर्व जिल्ह्यामध्ये असावेत, त्या ठिकाणी स्टाफ असावा आणि त्या उद्योगाकरता महामंडळाकरता मोठ्या प्रमाणामध्ये खर्चाची रक्कम देण्यात यावी आणि नवीन कर्मचारी वर्ग वगैरे नेमण्यात यावा, ही प्रमुख मागणी आहे. त्याचप्रमाणे आमच्या समाजाचे जे लोक आहेत हे जेव्हा त्या ठिकाणी कर्ज घेण्याकरता जातात, त्यांना ज्या अटी दिल्या त्या एवढ्या जाचक आहेत की कोणीही कर्ज घेऊ शकत नाही आणि म्हणून त्या अटी रद्द कराव्यात, ही दुसरी मागणी आहे. तिसरी मागणी अशी आहे का आमचा हा जो समाज आहे हा अगोदर गावगवतारामध्ये राहत असल्यामुळे त्या ठिकाणी ढोरफोडीच्या ज्या जागा होत्या समाजाला मिळालेल्या, त्या ढोरफोडीच्या जागा आज मात्र त्या अवस्थेत पडलेल्या आहेत. त्या पुन्हा परत मिळवून त्या ठिकाणी रविदास महाराजांचं समाज मंदिर, समाज भवन बांधून देण्यात यावा, ही पण मागणी आहे. अशा छोट्या मोठ्या बऱ्याचशा मागण्या आमच्याकडे आहेत. समोरची भूमिका अशी ठेवलेली आहे, समाजाचे जे आमदार निवडून आलेले आहेत त्या आमदाराचा घेराव करणे, त्याच्या घरावर मोर्चा काढणे, स्थानिक ठिकाणचे आमचे राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे कार्यकर्ते करणार आहेत. ही ह्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर